नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज माझा बर्थडे आहे आणि मी शेगावला जाण्यासाठी तयार होत आहे। तर सोबतच शचीला उठवलं, कारण शचीला सुद्धा मला घेऊन जायचं आहे। तसं तर काही प्लॅन नव्हता की शेगावला वगैरे जायचं, गावातच आमच्या गजानन महाराजचं मंदिर आहे तिथे जायचं, नमस्कार वगैरे करायचा असं माझं ठरलेलं होतं। पण वेळेवर शचीच्या बाबांचा फोन आला की नाही, मला तिकडेच काम आहे, तर चल मी तुला घेऊन जातो, तर दर्शन वगैरे होऊन जाईल। तर त्यासाठी मी आता लगबगीने तयारीला लागलेली आहे। आणि शचीला झोपेतून उठवलं तर शची उठल्याबरोबरच ब्रश करायला गुरांजवळ, तिथं गाईला बघून नाही मला आता हंबावर बसायचंच आहे असं तिचं ठरवलं। आणि मग काय, मम्मी पण तिचे सर्व लाड पुरवायला तयारच असते, बाईनं म्हटलं तसं करतात, त्यामुळे बाई जास्तच लाडावलेली आहे। मग काय बसली बाई गाईच्या अंगावरती। मी जेव्हा लहान होती तेव्हा मला गुरांची खूप भीती वाटायची, आणि एक माझी मुलगी आहे की तिला गुरांची थोडीशीही भीती वाटत नाही। ती मस्त त्यांच्यासोबत खेळते, त्यांचं लाड करते, त्यांच्याजवळ जाऊन असं आता तसं तिला कळतं, पण जेव्हा ती छोटी होती तेव्हा पण त्यांच्याजवळच जाऊन बसायचं, त्यांच्याजवळ जेवण वगैरे सर्व गोष्टी तिच्या गुरांजवळच राहत होत्या। माझ्या वडिलांकडे गुरं आहेत आणि पप्पांचा सर्व जो टाईम आहे तो गुरांसोबतच जात असतो शेतामध्ये, आणि गुरांसोबत त्यांचा सर्वात जास्त टाईम जातो। आणि शचीला बाबांसोबत खेळायला जास्त आवडते, तर ती पप्पासोबत गुरांसोबतच खेळत राहते। म्हणून पप्पा जे करतात ना ते तिला सर्व करायचं असतं, म्हणून तिचं पप्पाचं आणि गुराढोरांचं चांगलीच बट्टी जमलेली आहे। तर चला आता शची पुराण संपवते आणि आता माझे सर्व कामं वगैरे आवरून घेतले, कारण मम्मीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे, त्यामुळे सर्व घरचे कामं मी आधी आवरून घेतले। आणि आता शचीची सुद्धा आंघोळ वगैरे करून शचीला सुद्धा मी रेडी केलं आहे, आणि मी सुद्धा आता रेडी झालेली आहे। तर हे बघा, असा छान असा हा ड्रेस मी घातलेला आहे। हा जो ड्रेस आहे हा मम्मी पप्पांनी मला बड्डेला गिफ्ट दिलेला आहे। त्यांनी लास्ट इयरला सुद्धा मला पैसे दिले होते, पण त्यांना माहिती की मी पैसे देऊन ड्रेस घेत नाही, त्यामुळे यावेळेस जेव्हा ते मम्मीला चेकअपसाठी घेऊन गेले तेव्हा मम्मी बोलली की आता बाईचा बड्डे नाही, तिला पैसे द्यायचं। तर पप्पा बोलले नको पैसे देऊनही, ते पैसे देऊन ड्रेस घेत नसते, त्यामुळे आपण आता इथून आलेच आहोत अकोल्यात, तर घेऊन जाऊ अकोल्यातूनच। तर मग काय दोघांनी त्यांच्या आवडीचा माझ्यासाठी छान असा ड्रेस आणलेला आहे, आणि मला सुद्धा हा ड्रेस खूप आवडला। जेव्हा आपण काही शूट करायचा प्रयत्न करते, शचीचं मनात लोडबोड चालू असते ना, आज देखील तेच चालू होतं, तू कशी येते फोटोमध्ये, मला पण येऊ दे, माझा फोटो काढ, मला असं कर, असं तिचं चालू होतं। सोबतच तिला म्हटलं आज बाळा माझा बड्डे आहे। मग काय बाईचं सुरू झालं, तुझं नाही माझा बड्डे आहे आणि मी जाते जेजे बाबाकडे, माझा बड्डे हॅपी हॅपी आहे, हॅपी बर्थडे, थँक यू। चला तर मंडळी, सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे माझं झालेलं आहे, कारण पप्पा रोज शेतामध्ये जातात, तर ते 7 वाजताशी शेतामध्ये जात असतात, त्यामुळे 7 वाजताशी डबा हा तयार करावा लागतो। मग काय लवकर सर्वात आधी स्वयंपाक करून घेतला, आणि त्यानंतर आता मी तयारी वगैरे केली, आणि आता देवपूजा करत आहे। देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग लवकरच जेवण वगैरे करून, म्हणजे थोडाफार नाश्ता वगैरे करून मी इथून निघणार आहे, कारण शचीचे बाबा बोलले की 10-11 वाजेपर्यंत तयारी करून ठेव, तोपर्यंत मी येतो। त्या हिशोबाने मला सर्व तयारी करून घ्यायची, तर मी माझे सर्व कामं वगैरे आवरून घेतले। शचीचं सुद्धा आंघोळ वगैरे आणि तिची जी सकाळची कामं असतात ते सुद्धा आता आवरून झालेली आहेत। माझी आता देवपूजा चालू आहे, देवपूजा वगैरे झाली, देवांचा आशीर्वाद घेतला, सोबतच मम्मी पप्पांचा देखील आशीर्वाद घेतला। पप्पा तर सकाळीच गेले, त्यामुळे सकाळीच त्यांना नमस्कार करून घेतला होता, आणि आता पूजा वगैरे झाल्यानंतर मम्मीला देखील नमस्कार वगैरे केला। माझं सर्व आवरून होतच आहे, तोपर्यंत शचीचे बाबा देखील पोहोचले, आणि त्यांनी पोहोचून घरामध्ये एंट्रीसुद्धा घेतली नाही, ते बाहेरच थांबले, आणि कारण त्यांना उशीर होत होता, त्यामुळे लवकरच आम्ही तिथून निघालो, रस्त्याने निघालो। तर आमचं गाव ते शेगाव काही जास्त अंतर नाही आहे, 15 किलोमीटरही नाही आहे, त्यामुळे आम्ही अवघ्या 15-20 मिनटामध्ये शेगावला पोहोचलो। शेगावला पोहोचल्यानंतर तिथं आधी यांनी गाडी वगैरे पार्क केली, आणि त्यानंतर आता आम्ही रस्त्याने जात आहोत। तर आज असं वाटलं एवढी काही गर्दी नसणार, पण तरीसुद्धा गर्दी होती। आम्ही सकाळीच निघालो, म्हणून असं वाटत होतं रस्त्याने गर्दी नाही आहे, तर खरंच म्हणजे आम्ही आतमध्ये पोहोचलो तसं एवढी काही गर्दी वाटली नाही, पण जसं टाईम वाढत जातो ना तशी मंदिरामध्ये गर्दी होत असते। आणि कसं गुरुवार, मंगळवार, रविवार ह्या टायमाला जास्त करून गर्दी असते, कारण मंगळवारी शेगावचा बाजार असतो, आणि गुरुवार गजानन महाराजांचा गुरुवार उपवास असल्याकारणाने त्या दिवशीसुद्धा मंदिरामध्ये खूप गर्दी असते, आणि रविवारी हा
सुट्टीचा दिवस असल्या कारणाने खूप गर्दी असते असं म्हणण्यात येतं. पण एरवी दुसऱ्या वारीसुद्धा आपण जेव्हा जातो तेव्हासुद्धा तिथं खूपच गर्दी असते. म्हणजे जेवढ्या प्रमाणात गुरुवार रविवारला असते तेवढी नसते, पण तरीसुद्धा गर्दी ही असतेच. चला तर आता आम्ही मंदिराच्या आवारात पोहोचलेलो आहोत. तिथं छान प्रकारे टीका वगैरे लावून घेतला, सोबतच प्रसाद वगैरे घेतला आणि आता आतमध्ये जात आहोत. तर आतमध्ये पोहोचल्यानंतर शचीचं सुरू झालं जय बाबा करणं. शचीला देवाची खूपच आवड आहे, त्यामुळे तिला फक्त देवाचं नाव काढलं की तिचं सुरू होऊन जातं, नमस्कार करणं सुरू होतं. आणि तिला फिरणं वगैरे खूप आवडतं, त्यामुळे तसं बाहेर थोडंसंही गेलं ना की तिला खूपच मजा वाटते. आणि हे बघा आता इथं सुद्धा तिचं तेच सुरू झालं आहे, एकटीच पळत सुटली इकडे तिकडे. शची आता जसं जशी मोठी होत आहे तसं तिचे ना वेगवेगळे नखरे सुरू झाले आहेत. आणि जसं जसं समजायला लागतं मुलांना खरंच खूपच ना हट्टी होत चालतात. तसंच आता शचीच्या बाबतीतसुद्धा होत चाललेलं आहे. तर तिला जे हवं असतं ते हवंच असतं, रडपड करून ते आपल्याला मनवतेच, पण तिला जे पाहिजे ते ती घेतच असते. आणि हे बघा आता पळत सुटलेली होती की तिकडे तिला आवाज यायची थांब बाळा, तर बाळा थांबायचं नाव घेत नव्हती. आणि हे बघा आता इथं पायऱ्या लागल्यात, तर बाईंचं काय नाही मला चालता येत नाही, मी पडेल, मला पकड आई, मला पकड, असं तिचं सुरू झालं. आणि तिच्या बाबाचं नाही, तिला पकडायचंच नाही, करू दे तिच्याच मनाने येऊ दे तिला. ये पडत नाही तू, चल ये बट ये पडत नाही पडत चल ये चल पटकन. नाही पडत, नाही देत मी हात. पडत नाही. शची थोडी आधी घाबरली, पण नंतर ती पायऱ्यावरून उतरायला सुरुवात केली तिने. खरंच आपण जोपर्यंत मुलांना नाही ती पडेल आपणच त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करून देतो आणि ते आपल्यावर अवलंबून होत राहतात. त्यामुळे आपण मुलांना भीती न दाखवता त्यांना स्ट्रॉंग बनवलं पाहिजे आणि स्वतः त्यांना गोष्टी करू दिल्या पाहिजे, म्हणजे जेणेकरून ते स्ट्रॉंग होतील. चला तर आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि हातपाय वगैरे धुवून आम्ही समाधीकडे दर्शनासाठी निघालेलो आहोत. तर पायऱ्याने निघालो तर आधी असं वाटलं खूप गर्दी असेल, पण आतमध्ये आलो तर काही जास्त गर्दी नव्हती. तर लवकरच म्हणजे जी बारी होती ती कंटिन्यू ही चालूच होती, जास्त वेळ आम्हाला असं थांबावंसं लागलंच नाही. आपण तरीसुद्धा त्या बारीमध्ये शचीची खूपच दवड चालू होती. तिला खूप म्हणजे कारण आता तिला खूप कळायला लागलं, त्यामुळे ती याच्यावरती चढू दे, त्याच्यावरती चढू दे, इकडून डोकं पाहू दे, तिकडून डोकं पाहू दे, असं तिचं सुरू होतं. आधी शचीला बघून सर्वच म्हणायचे किती शांत मुलगी आहे, किती शांत राहते. आणि आता तिला बघितले की सर्वच म्हणता हीच ती मुलगी का, किती बदमाश झाली, किती दवड करते. आणि म्हणजे तिचं एक वेगळंच चालू असतं, ती तिच्याच धुंदीत राहत असते, आरडाओरड करत राहते. पण जसं जसं मुलं मोठं होतात ना तसं त्यांचं प्रत्येकाचं ते चालूच असतं. तर चला आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे झाल्यानंतर आता आम्ही बाहेर आलो, तर मंदिराला प्रदक्षिणा वगैरे घातली. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आता आम्ही नमस्कार वगैरे केला परत आणि बाहेर निघालोत. तर बाहेर आल्यानंतर शचीचे बाबा बोलले की मला काम आहे, तुम्ही मंदिरातच थांबा, मी थोड्या वेळात येतो. तर त्यांना काम होतं म्हणून ते निघून गेले. तर आम्ही बाहेर आलोत आणि बाहेर आवारामध्ये, कारण आता खूप उशीर झालेला होता तर गर्दी वाढलेली होती. तर आम्ही जेवण वगैरे करून आल्या कारणाने आम्हाला जेवण करायचं नव्हतं, म्हणून आम्ही बाहेरच आवारामध्ये थांबलो. तर आम्ही आधी आमचे शूज वगैरे कलेक्ट केले आणि त्यानंतर आता आवारामध्ये जिथं जागा भेटेल तिथं बसायचं असं ठरवलं. मंदिर म्हटलं म्हणजे एक वेगळीच शांतता मिळते. खूप गर्दी असतं, असं नाही की गर्दी नाही आहे, आजूबाजूला लोक नाही आहेत, कोणी ओळखीचं असतं कोणी अनोळखी असतं, पण तरीसुद्धा तिथं आलं म्हणजे असं वाटतं की सर्व काही शांत झालेलं आहे, काहीच नाही, डोक्यात कोणते विचार राहत नाही, काहीच नाही, एकदम मनाला शांती वाटते. त्यामुळे मला तरी जेव्हाही असं एकटं वाटल्यासारखं वाटलं किंवा काही करमत नसलं तर तेव्हा मला मंदिरात यायला खूप आवडतं. तर आणि असंही जेव्हा समजा आता काही बड्डे आहे किंवा हे आहे कारणानिमित्ताने तर मी मंदिरात येतेच, पण असंसुद्धा मला मंदिरात यायला खूप आवडत असते. तर त्या कारणाने आम्ही मंदिरात येत असतो. तर चला आम्ही थोडा वेळ मंदिरात बसून झाल्यानंतर थोड्या वेळातच शचीचे बाबा आले, त्यांचं काम वगैरे झालं आणि त्यांनी आमची भेट घेतली आणि लवकरच ते निघून गेले, कारण त्यांना अकोल्याच्या ऑफिसचा कॉल आला आणि अर्जंटमध्ये त्यांना तिथं जावं लागलं. त्यामुळे ते निघून गेले आणि शचीचं चालू होतं की नाही मला खेळणे घ्यायचे आहेत, पण तिच्या बाबाला तेवढासुद्धा वेळ नव्हता की तिला खेळणं वगैरे घेऊन देतील, म्हणून ते गडबडीत निघून गेले. मग काय मी आणि शची आम्ही दोघीजणीच खेळणे घ्यायसाठी आलोत. तर दुकानामध्ये गेल्यानंतर बाईचं सुरू झालं मला हे नाही, मला ते पाहिजे, ते नाही, हे पाहिजे, कारण जेवढे खेळणे असतात तेवढं मुलांना हवेच असतात. शेवटी एक खेळणं तिने सिलेक्ट केलं, ते आम्ही घेतलं
आणि तिथून आता रस्त्याने निघालेलो आहोत. तर बाईला ऑटोमध्ये सुद्धा बसायचं नव्हतं आणि पायी सुद्धा चालायचं नव्हतं. रस्त्याने थोडीशी चालायला लागली की सुरू झालं, नाही माझे पाय दुखत आहे, मला पायाला त्रास होतो आहे, माझा हात दुखत आहे, असं तिचं नाटकं चालू असतात. तर चला तिला घेऊन मी आता बसस्टँडवर आलेली आहे. बसस्टँडवर आली तर खूप गर्दी होती, कारण आमच्याकडे बसेस खूप कमी असतात. म्हणजे आम्ही तेल्हारा कोड्या बसने येत असतो, तर जे तेल्हारा बस असतं ना खूप कमी लागतात, त्यामुळे खूपच गर्दी होते. नाहीतर आधी कसं 1-1 तासाने बस राहायच्या, तेवढी गर्दी होत नव्हती. पण आता खूप गर्दी व्हायला लागलेली आहे. तर हे बघा आता इथं पूर्ण गर्दी होती, पण तरी थोड्या वेळा बसल्यानंतर आता गाडी आलेली आहे. तर गाडी खूप गच्च भरलेली होती, पण शचीला बघून आम्हाला एका माणसाने जागा दिली आणि आम्ही गाडीत बसलो. थोड्या वेळातच आम्ही गावात आलो. गावात आल्यानंतर आमचं घर आणि आमचा फाटा ते सुद्धा खूप दूर आहे. पण तसंच आता ऊनसुद्धा तापत होतं, पण घरी कोणी नव्हतं की आम्हाला घ्यायला येईल, म्हणून आम्हाला दोघीजणीलाच म्हणजे शशीला आणि मलाच तरच पायी घरी यावं लागलं. घरी येता येता शची रस्त्यानेच, कारण ती दिवसभर झोपली नव्हती, तर ती गाडीतच झोपी गेली. तर तिला घरी आली तरी ती काही जाग आली नाही. मग घरी आल्यावर तिला बेडवरती टाकलं आणि ती शांत झोपत आहे. तोपर्यंत मी फ्रेश वगैरे झाली आणि सध्या पूर्ण दिवसच माझा शेगावला गेलेला होता. तर आता संध्याकाळचा टाईम झाला आहे, म्हणून मी आता आलेले आहे दुकानामध्ये, कारण सकाळीसुद्धा काही गडबडमध्ये दुकानात येणं झालं नाही. त्यामुळे आता संध्याकाळी म्हटलं चला थोडा वेळ आता दुकानात बसूयात, म्हणून तर संध्याकाळी आली, झाडझूड वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर आता दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे, तर दिवाबत्ती केली. आणि त्यानंतर थोडं जो फेरफटका आहे तो मी आता मारत असते. रोजच माझं तेच काम असतं की, कारण आता आम्ही इथे कामाला एक मुलगा ठेवलेला आहे, तर तो कामं वगैरे बघतो. पण आपण काम करून घेतो ना, त्या कारणानं आपल्याला सर्व जबाबदारी आपल्यावरच असते, सर्व गोष्टी बघाव्याच लागतात. म्हणून त्याने काय व्यवस्थित केलं आहे, कारण त्यालाही काही अनुभव वगैरे नाही आहे, त्यामुळे सर्व गोष्टी बघाव्याच लागतात. म्हणून रोज मला फेरफटका हा मारावाच लागतो दुकानामध्ये. म्हणून आता मी आलेली आहे आणि जे बाकी बिलबुक वगैरे आहे, कोणी काय नेलं, किती बाकी आहे, कोणी किती पैसे दिले, हा सर्व हिशोब जो आहे तुम्ही आता बघत आहे. सर्व शेतकरी बांधवांच्या पेरण्या आता झालेल्या आहेत आणि पिकंसुद्धा त्यांचे व्यवस्थित असे निघून आले आहेत. त्यामुळे आता दुकानामध्ये सुद्धा लगबग चालू झाली ते तणनाशक वगैरे नेण्याची, सोबतच काही फवारे वगैरे नेतील आता. त्यामुळे सर्व जे सामान आहे ते आमच्या दुकानामध्ये भरलेलं आहे. काही जुनाच माल आहे, मागच्या वर्षीचा तो ठेवलेला आहे, सोबतच काही नवीन माल वगैरे सुद्धा आणलेला आहे. काही तणनाशक वगैरे होते ते काही मागच्या वर्षाचे होते, आणि काही नवीन ज्या प्रोडक्ट आहे ते आता घेऊन आलेले होते शशीचे बाबा, तर ते सर्व प्रोडक्ट्स वगैरे आता मी दुकानात लावलेले आहेत. सोबतच काही फवारायचा वगैरे माल होता तो सुद्धा आता दुकानामध्ये लावलेला आहे. तर सर्व जे दुकान आहे ते आता गच्च भरलेलं आहे. मी दुकानात बसूनच होते, तर बाहेर असं काळोशार आभाळ आलेला आहे. असं वाटत होतं की खूप सारा पाऊस येईल, पण पाऊस काही तेवढ्या जोरात आला नाही आणि पडलाही नाही असं म्हटलं तरी चालेल. फक्त आभाळ आलेलं होतं, खूप काळोशार आभाळ आलं, पण हवा सुटली आणि सर्व आभाळ निघून गेलं. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा जो माझा बड्डेचा दिवस होता तो रोजचा जसा जातो त्याचप्रमाणे गेला. काही असं विशेष केलंही नाही आणि घडवलंही नाही. तर आशा आहे की हे वर्ष तरी माझ्यासाठी खूप आनंदाचं जाईल. नेमकं आशीर्वाद वगैरे जे घ्यायचे होते मोठ्यांचे ते घेतले, देवांचा आशीर्वाद घेतला, आणि आशा आहे की सर्वांचे आशीर्वाद लाभतील आणि हे जे वर्ष आहे ते माझ्यासाठी काहीतरी नवीन आणि चांगलं घेऊन येईल. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.